नमस्कार. माझे नाव प्रांजल प्रसाद परब. हांवें गोवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरान असिस्टंट प्रोफेसर ॲग्रिकल्चर इंजिनियरिंग डिपार्टमेंटान आसा. चावडेर या कार्यावळीत म्हाजो येवकार. आज तुमच्याशी अशा विशयार भास करपाक म्हाका आनंद जाता जो विशय प्रत्येक घरात आनी प्रत्येक जिण्याक स्पर्श करता. तो म्हटल्यार शेती आनी अन्न प्रक्रिया. अन्न ही आमची सगळ्यात मुळावी गरज आसा. विकास, शिक्षण वा तंत्रज्ञानाचो विचार करच्या पयलीं आमकां अन्नाचो विचार करपाचो आसा. शेती आनी अन्न प्रक्रिया ही निरोगी लोकसंख्या आनी मजबूत अर्थवेवस्थेची पायाभूत रचना. शेती हो समाजाचो कणो आसा. हात पिकांची लागवड, जनावरांचे पालन, मासेमारी, वनसंवर्धन हो सगळ्यांचो समावेश जाता. पयलो म्हटल्यार शेती आमकां अन्न पुरयता. आमचे खाताले सगळे भात, नाचणी, भाजयो, फळां, दूद हे सगळे थेट वा अप्रत्यक्षपणान शेतींतल्यानच येता. शेती ना जाल्यार उपासमार आनी कुपोशण वाडपाक शकता. दुसरो म्हटल्यार शेती रोजगार पुरयता. लाखो लोक शेती आनी संबंदीत कामगार आपलो उपजिविकेचो आधार करता. शेतकरी, मजूर, व्यापारी, वाहतूकदार आनी बाजारात विक्रेते खास करून ग्रामीण भागांत सगळ्यांका शेतीचोच आधार आसा. तिसरो म्हटल्यार शेती अर्थवेवस्थेक आधार देता. बऱ्याच देशाचे राष्ट्रीय उत्पन्न आनी परकीय चलन शेतीरच अवलंबून आसा. शेती उत्पादनात परदेशांत निर्यात जावप, उत्पन्न मेळटा आनी अर्थवेवस्था मजबूत जाता. चवथो म्हटल्यार शेती उद्योगांक कच्चो माल पुरयता. जशे कापूस वस्त्रोद्योग, ऊस साखर उद्योग आनी तेलबिया खाद्यतेल उत्पादनात आमी कच्चो माल वापरता. शेतीन उद्योग चालू रावता. आतां आमी अन्न प्रक्रिया म्हणजे कितें? अन्न प्रक्रिया म्हणजे कच्च्या शेती उत्पादनात वापरायोगी आनी बाजारात विकपायोगी अन्न पदार्थात रुपांतर करप. हातान स्वच्छ करप, वर्गीकरण, प्रक्रिया, सुकवप, दळप, पॅकिंग, गोठवप आनी तेची जतन करप हेंचो समावेश जाता. म्हटल्यार धान्य दळून पीठ करप, दुधाचे लोणी, चीज वा दही करप, फळांचो रस, जॅम, केचप आनी लोणचें करप, भाज्या आनी माशे सुकवप, भात, डाळी आनी मसाले पॅक करप, बिस्कीट, केक, कुकीज, पाव, ब्रेड अशे बेकरी पदार्थ करप अशे अन्न प्रक्रियेची उदाहरणां आसा. बेकरी हो एक प्रोसेसिंगाचो मुख्य केंद्र आसा. बेकरी म्हणजे फकत केक, पेस्ट्री आनी बिस्कीट करपाचें ठिकाण ना, तर नव्या पाककला तयार करून ताचेर आधारीत फायदेशीर वेवसाय घडोवपाचो केंद्र आसा. बेकरी हो एक कौशल्यावर चालणारो वेवसाय. योग्य नियोजन, कौशल्य आनी मेहनतीन हो वेवसाय यशस्वी करूं येता. खास करून गोवन खाद्य संस्कृतीन बेकरी वेवसायाक फार म्हत्व आसा. गोंयांत बेकरीचो इतिहास पोर्तुगीज काळान सुरू जाला. पोर्तुगीजांनी गोंयाक पावाची देण दिली. ताका लागून गोंयांतल्या खाण्याच्या संस्कृतीक मोठो बदल आयलो आनी आयज तगत पाव ह्या यादीन अग्रक्रमान घेता. गोंयांत बेकर्सान पारंपारीक रितीन पोदेरो म्हणान ओळखता. हो शब्द पोर्तुगीज पोदेरो शब्दांतल्यान आयलो, जेचो अर्थ बेकर. गोंयच्या भुमीत बेकरी वेवसाय फार जुन्या काळापासून चालू आसा. आदल्या काळात लोक घरा पोळी वा केक करताले. केक वा पाव करपाक विटेच्या भट्टीचो वापर करताले आनी आयज लेगीत हाच पद्दतीन बेकरी वेवसाय चलता. पोर्तुगीजांनी युरोपियन बेकिंग पद्दती आनी साहित्य हाडल्यान पोळी सारक्या पारंपारीक पावाची निर्मिती जाली. वेळेन बेकरींनी स्थानीक घटक वापरून आपली वेगळी ओळख तयार केली. गोड पदार्थात नाचणी, नारळ, खजूर, गूळ ह्या स्थानीक घटकांचो वापर सुरू जाला आनी आयज लेगीत गोंयांत पारंपारीक आनी जुनी बेकरी पद्दत दिसता. आधुनीक समाजात अन्न प्रक्रिया फार महत्वाची भूमिका निभायता. पयलो म्हटल्यार अन्नाची नाशाडी कमी जाता. बऱ्याच प्रमाणात अन्न खराब जावन वाया जाता. प्रक्रिया करपान अन्न जतन जावन तेचो शेल्फ लायफ वाडयता. दुसरो म्हटल्यार वर्षभर अन्न उपलब्ध करता. हंगामी फळां
आणि भाज्या प्रक्रिया करून साठवपाक आणि ऑफ सीझन काळा वापरपाक मेळता. तिसरो म्हटल्यार अन्न प्रक्रियेन मूल्यवाड जाता. प्रक्रिया केल्यास अन्न पदार्थांचो बाजारभाव कच्च्या मालापेक्षा जास्त आसा. ह्यान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढता आणि नवे व्यवसाय संधी तयार जाता. चौथे म्हटल्यार अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता सुधारता. योग्य प्रक्रिया केल्यास घाण कमी जाता, घातक जंतू नष्ट जाता आणि ग्राहकांक स्वच्छ अन्न मेळता. पाचवो, अन्न प्रक्रियेन रोजगार तयार जाता. प्रक्रिया केंद्रां, साठवण सुविधा, पॅकिंग उद्योग आणि वितरण वेवस्थेन युवकां आणि महिलांक खास करून रोजगार मेळता. शेती आणि अन्न प्रक्रिया एकत्र येवन ग्रामीण विकासाक चालना देता. दारिद्र्य कमी करप, पोषण सुधारप आणि आत्मनिर्भरता वाडप हे दोन्ही महत्त्वाची भूमिका निभावता. शेती भागाजवळ अन्न प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांक आपलो उत्पादनाक योग्य दर मेळता. हेना गांवांतल्यान शहराक स्थलांतर कमी जाता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत जाता. पण तेका आव्हानां आसा, जशे हवामान बदल आणि अनिश्चित पर्जन्य, अपुरी साठवण आणि वाहतूक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आणि जास्त उत्पादन खर्च. हे सगळे पळयता गोवा कृषी महाविद्यालयान फूड प्रोसेसिंग रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर सुरू केलां, ज्यात रोजगार निर्माण करपाचो आसा तेंच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आसा. ह्या युनिटान ब्रेड, पाव, कुकीज, बिस्कीट, पिकल, केचप, जाम तयार करता. ताका लागून ओव्हन, स्पायरल मिक्सर, ब्रेड स्लायसर, वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजिंग मशिनरी जसे फूड ऑपरेटेड सीलिंग मशीन, व्हॅक्यूम पॅकेजिंग मशीन, बँड सीलर अशी अनेक आधुनिक साधनां वापरली जातात. आमच्या कॉलेजीन BSc ॲग्री ही पदवी घेतकीर नोकरीचेर अवलंबून न रावता आत्मनिर्भर जावचो ह्या उद्देशान 2023 साली प्रोसेसिंग युनिटाची स्थापना केली. शेतीचे धडे घेवपा बरोबरच शेतीमालाचे मूल्यवर्धन करून उत्तम दर्जाचे पदार्थ तयार करप आणि शेतीमालाक मागणी वाडप, तशेंच प्रोसेसिंगाचे महत्त्व शेतकऱ्यांका कळप हो ह्या उपक्रमाचो मुख्य उद्देश आसा. शेती फकत धान्य, फळां आणि भाजीपाला विकपाचेर मर्यादित ना, तर ताचेर प्रक्रिया केल्यास बरी मागणी आणि चड पैसे मेळता. होच विचार मनात धरून आमी प्रोसेसिंग युनिटात आमच्या भुरग्यांका न्हू, पण बायलांच्या बचत गटाक आणि जेंका ट्रेनिंग घेवपाची उमेद आसा ह्या सगळ्यांका ट्रेनिंग दिता. आमच्या युनिटान सध्या 8वी सेमिस्टराच्या विद्यार्थ्यांक 4 म्हयन्यांत बेकरी निगडीत पदार्थ जसे ब्रेड, पाव, कुकीज, बिस्कीट, केक, जाम, वेगवेगळ्या प्रकारची लोणचें, केचप आदी आमी शिकयता. ह्या उपक्रमात गोंयांत पिकणारी नाचणी आणि बागायतीत मुख्य असलेले पिकार, गोंयांतल्या लोकांच्या जेवणात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे नाल्ल, अनस यांच्या प्रक्रियेक खास महत्त्व दिता. विद्यार्थ्यांक पदार्थ तयार करपाक शिकवून तांकां आत्मनिर्भर बनवपाचो होच ह्या उपक्रमाचो मुख्य उद्देश आसा. शेवटाक शेती आणि अन्न प्रक्रिया हे फकत आर्थिक उपक्रम ना, हे अन्न सुरक्षा, रोजगार, आरोग्य आणि राष्ट्रीय विकासा खातीर अत्यावश्यक आसा. जो देश आपल्या शेतकऱ्यांक आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्यांक मोल देता तो मजबूत आणि शाश्वत भविष्य घडयता. आमी शेतीचो मान राखया, आमकां अन्न प्रक्रियेक पाठिंबा दिवया. धन्यवाद.